टकाटा नावाची एक कंपनी होती जे की एअरबॅग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिचं वर्चस्व होतं, पण यांच्या एका चुकीमुळे पूर्ण कंपनीला बँकरप्ट व्हावं लागलं. ऍक्सिडेंट मध्ये आपलं जे डोकं असते ते 50 मिली सेकंद मध्ये स्टेअरिंग व्हीलला लागण्याची शक्यता असते, पण ही प्रोसेस होऊ नये म्हणून एअरबॅग दिलेले असतात. जेव्हा एखादी कार एका फिक्स ऑब्जेक्टला क्रॅश होते तर ऍक्सिलरोमीटरचा एक पार्ट ऍक्टिव्हेट होऊन ते सिग्नल जे आहे ते एअरबॅग कंट्रोल युनिटला पाठवते, म्हणजेच एसीयू. आणि ऍक्सिडेंटची इंटेन्सिटी लक्षात घेत एसीयू सिग्नल एअरबॅग इन्फ्लेटरला पाठवते. 0.30 सेकंद मध्ये ही सगळी प्रोसेस होऊन इग्निशन रिएक्शन होते आणि एकदम प्रेशर मध्ये एअरबॅग मध्ये गॅस भरला जाते आणि अशा प्रकारे आपलं जे डोकं असते ते स्टेअरिंग व्हीलला लागण्यापासून वाचते. पण भाऊ यांना या एअरबॅग इन्फ्लेटर मध्ये गडबड करून टाकली, कारण टेट्राझोल नावाचा एक सेफेस्ट कंपाऊंड असते जो की एअरबॅग मध्ये वापरला जाते एअरबॅग प्रेशर मध्ये भरण्यासाठी. पण तो महाग असल्यामुळे यांना स्वस्ताच्या नादात अमोनियम नायट्रेट वापरायला सुरुवात केली. आणि अमोनियम नायट्रेट केव्हा वापरतात, जेव्हा एखादी बिल्डिंग तोडायची असते तेव्हा अमोनियम नायट्रेट